प्रफुल AI चा फुल फॉर्म सांग. प्रभूच्या गणपतीला यायचे आहे. हा हो, बंगाली बोलले म्हणजे यावंच लागेल. काय करते सांग. हे काय आहे? नमस्कार मित्रांनो, मी वैभव घाणेकर स्वागत करतोय पुन्हा एका नवीन प्रवासात. आजचा प्रवास आपला कुठे असणार आहे ते तुम्हाला कळलं आहे. आवाजाचा डिस्टर्बन्स येत असेल तर तुम्हाला सांगतोय मी आता दादर स्टेशनला आहे आणि आपला प्रवास आता सुरू होतो आणि आपले मित्र नुकतेच पोचले माझ्या समोर आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. आम्ही नुकतंच पुण्याला पोचतोय. पुण्याला म्हणजे मी आता शिवाजीनगरला उतरलो. शिवाजीनगरला ह्यासाठी कारण आमचं जे काम आहे ते शिवाजीनगरला. तर मला आतापर्यंत सांगितलं नाही की आम्ही कशासाठी आलो आहे पुण्यात. हां, तर मी पुण्यात आलो आहे स्पेसिफिकली कारण दादरला नीट सांगता आलं नाही. सो आम्ही प्रफुल जो आमचा शेफ आहे त्याची LC राहिली होती. LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, ते कॉलेजमधून कलेक्ट करण्यासाठी आम्ही आलो आणि असं आमचा पुढचा प्लॅनसुद्धा आम्ही थोडा केला आहे. सो एकंदरीत आता शिवाजीनगरला उतरून त्याच्या कॉलेजला जाणार आहोत आणि तिथून LC कलेक्ट करून नंतर दुसरा फिरण्याचा प्लॅन आहे. म्हणजे तो LC कलेक्ट करणार आहे, तो पुणे फिरला आहे आणि आम्ही पुन्हा एकदा मी सुद्धा पुणे फिरलो पण माझे इतर मित्र आले त्यांना पुणे फिरवायचे. सो चला. कधी क्रॉस करायला रे? तर मित्रांनो, आता प्रफुलची LC घेऊन झाली आणि आता आम्ही तर जातो आहे फिरायला शनिवारवाडा. माझ्या पाठीचे कॉलेज आहे ते प्रफुलचं कॉलेज आहे. कॉलेजचं नाव आहे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी AISSMS. याचा फुल फॉर्म काय मी ते प्रफुललाच विचारतो, मला नाही माहिती आणि तो दिसतही नाही कुठे. सो आता पुढचा प्लॅन आहे शनिवारवाडा. चला शनिवार एक्सप्लोर करूया. प्रफुल AISSM चा फुल फॉर्म सांग. काय कसला फुल फॉर्म? AISSMS. हाश ते तरी लक्षात राहायचं. AISSMS ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ हॉटेल मैनेजमेंट कैटरिंग टेक्नोलॉजी. वेणुगोपाल अय्यर अपना नाम बता रहा है या चेन्नई की टेलीफोन डायरेक्टली पड़ रहा है? लक्ष्मण शिवराम. बस मी एवढंच लिहिणार आहे एक्झाम पेपर मध्ये. पास. आपल्यासाठी उठ 3 वर्षाचं पाठन 3 वर्ष कॉलेज केलं. सो आता प्रफुल आमचा गाईड आहे, तो आम्हाला शनिवारवाड्यापर्यंत नेतोय म्हणजे बाय वॉकिंग त्याच्या कॉलेजच्या इथून. कंजूस बजेट कमी आहे आमचं, अचानक ठरलंय त्यामुळे बजेट कमी आहे. काय ओके अच्छा म्हणजे कल्पेश आम्ही बंग मारल्यावर इथूनच जायचं. बंग आपण हेरिटेज वॉक करतोय. आपण एका ऐतिहासिक रस्त्यावरून जातोय ज्या रस्त्यावरून बंग मारून लोक पळून जायची. ह्याच का गल्ली दाखवायची. हा, ही गल्ली बघताय. हा, कपल्सची गल्ली आणि बंग मारणारी गल्ली. अच्छा ठीक आहे, चला तर शनिवारवाडा. तर मित्रांनो, आता मी शनिवारवाड्याच्या प्रांगणात बसलो आणि शनिवारवाड्याचा इतिहास सांगायचा झाला तर 1732 मध्ये पहिले बाजीराव यांनी हा किल्ला स्वतःसाठी बांधण्यात आलेली वास्तू होती. त्यानंतर त्याचं नाव शनिवारवाडा ठेवण्यात आलं. शनिवारवाडा तर त्याचं उद्घाटन किंवा त्याची वास्तूची शांती होती ती शनिवारी झालेली म्हणून त्याला शनिवारवाडा असं बोललं जातं. आणि त्याचा जो मुख्य दरवाजा त्याला दिल्ली दरवाजा म्हणतात. दिल्ली दरवाजा का? तर दिल्ली दरवाजा यासाठी कारण का हा दरवाजाचं तोंड उत्तरेच्या बाजूला म्हणजे दिल्लीच्या बाजूला आहे म्हणून दिल्ली दरवाजा. एकंदरीत हा मराठी सत्तेकडून दिल्लीच्या सत्तेला एक इशारा होता की आम्ही आता तुमची सत्ता खालसा करणार आहोत. सो त्यासाठी ह्या दरवाजाचं नाव दिल्ली दरवाजा ठेवलं गेलं असावं असं माझं मत. त्यानंतर आज आपल्याला हा वाडा भेटता येणार आहे कारण काही शासकीय कारणासाठी हा वाडा आज पुरता बंद आहे. आपण बघून आलो मग तसं आपल्याला आपल्या भेटीच नाही मिळणार. आणि
अजून पुढे आपण ह्या किल्ला कधी डिस्ट्रॉय झाला ते आपण सांगणार आहोत. तर हा किल्ला डिस्ट्रॉय झालेला 1828मध्ये. एक खूप मोठी आग लागली होती. 7 दिवस या आगीमध्ये हा किल्ला होरपळून गेला होता आणि मराठ्यांचा एक ज्वलंत इतिहास खूप मोठ्या अशा आगीत जुन्यात होता. सो एकंदरीत आज आपलं दुर्भाग्य आहे की आपण हा किल्ला बघणार नाही, पण आपण पुढच्या स्पॉटला जातो किंवा दगडूशेठला जातो. बघूया हळूहळू काय होतं. खूप अनप्लॅड आहे आपला सगळा. तर मित्रांनो आम्ही आता जातोय दगडूशेठ गणपती मंदिराकडे. शनिवार वाडा आपण आतून नाही बघला म्हणून आपण बाहेरून बघू शकतो. सो आपण तटबंदी बघूया. आपण कुठे जातोय? प्रभू जेवण जातो. हां, तर बंगाली परत मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपण जातोय तुळशी बागेत. आता आपलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालं. दगडूशेठ गणपतीचं थोडक्यात इतिहास सांगायचं तर दगडूशेठ या एका हलवाईवरून त्या गणपतीचं नाव पडलं आहे दगडूशेठ गणपती मंदिर. आणि गणपतीमध्ये खूप गर्दी असते आणि त्यांनी खूप चांगली सोय केली आहे तर रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्यांना दर्शन घेण्यासाठी. जर तुम्ही घाईत असाल तर देवाचं दर्शन करून पुढे जाऊ शकता. तो एकंदरीत आणि गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्रामध्ये दगडूशेठ गणपतीचा जो मान आणि साज असतो तो वेगळाच काय असतो तो प्रत्येकाला माहिती आहे. आपण नवीन काय सांगायची गरज नाही. आता मला तुळशी बागेकडे. सो दगडूशेठ गणपतीला यायचे आहे. हा हो, बंगाली बोलल्या म्हणजे यावाच लागेल. तो चला तुळशी बागेत. सो मित्रांनो आता आपली एंट्री होती तुळशी बागेत. तुळशी बागेत म्हणजे खरं तर महिलांसाठी खूप असं काहीतरी पर्वणी असू शकते. आणि तुम्हाला जर तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोसाठी गिफ्ट द्यायचे असतील किंवा आईसाठी तर तुम्ही येऊ शकता तुळशी बागेत. दिसत नाही आहे. ते आता खरंच चला पटापट. आता तुळशी बागेतून निघालेत आणि फायनल निघालेत आणि आता जायचं आपल्याला कॅम्पात बर्गर खायला. प्रवास बघायचा. तर मित्रांनो कॅम्पातला बर्गर खाल्ला आहे. म्हणजे कॅम्प म्हणजे पुण्यातला एक एरिया आहे त्याला कॅम्प बोलतात. सो आता तुम्ही बर्गर खाल्लं माझं म्हणून आम्ही पोट दोन्ही भरलं आहे. आणि माझी आता बालपणाची मैत्रीण मला भेटायला आले. म्हणजे आमची शाळेतली मैत्रीण ती 10वी नंतर पुण्याला शिफ्ट झालेली. सो आज तिला मी जवळजवळ 3-4 वर्षानंतर पुन्हा भेटणार आहे. मध्यंतरी मी तिला पुण्याला येऊन भेटून गेलो होतो. माझी आणि तिची मैत्री खूप खास आहे. माझी लहानपणाची पहिली अशी मुलगी बाल मैत्रीण आहे जी आतापर्यंत आहे. त्याच्यानंतर खूप मैत्रिणी होतात पण जी लहानपणाने पहिली असते त्याची मदत वेगळी असते. सो ते आता ATMमध्ये गेलं पैसे काढायला. आल्यानंतर पुन्हा एकदा आपण ब्लॉग शूट करतो. हां तर ही आलेली आहे. ओ नखरा. हां तर दिसत आहे का रे मी? त्याची तू काय करतेस इंस्टाग्राम तुझा ID वगैरे काहीतरी सांग. पहिलं सांग मी बरी दिसत आहे हां का? छान दिसतेस. तू काय करतेस सांग. हे काय आहे. हां ठीक आहे. अरे यार
बिचारी वाट मेकअपच नाही बघतोय केली यार वैभव. आणि तू मेकअप आर्टिस्ट आहेस. छान दिसते जशी आहेस तशी. नाही पण मी रेडी नाहीये ना. हा ठीक आहे सांग चल तू. आणि हे कट करायचंय. हा ठीक आहे मी लिपस्टिक पण नाही लावली. चल लवकर बोल. हाय. काय करतेस तू? काय नाही करत आहे, सध्या फिरत आहे. सांग ना. भले आपले कमी फॉलोअर्स आहेत पण चांगलं सपोर्ट करतात. कमी 1,500 फॉलोअर्स आहे माझे इंस्टावर. प्रायव्हेट अकाउंटवर 800 फॉलोअर्स माझे माझे मी माझे बोललो. अच्छा हा माझे कमी आहेत. हा हिचे फॉलोअर्स प्लीज मला फॉलो करा. हा तू काय करतेस आणि ते सांग. मी मेकअप आर्टिस्ट आहे हा. आणि मी खूप छान मेकअप करते हा. आणि ह्याच्यासारखे काळे पुळे तोंड रंगवते. सो असं एकंदरीत माझी आणि त्याची मैत्री खूप जुनी आहे. त्याला अशी व्याख्या नाही काय. खूप जुनी आहे, खूप जुनी आहे. म्हणजे आम्हीच आता 22-23 वर्षाचा असतो. आमची मैत्री 20-19 वर्षाची असेल. हा का असं तिसरी होती कसं ओळखतो आपण. नाही पहिलीपासून. अरे ज्युनियर नर्सरी पासून. मग संपला विषय. मग म्हणजे ए फॉर ऍपल पण लिहिता येत नव्हतं मला. आठवतं याला असं हात पकडून लिहावं लागायचं. हा सो आम्ही तेवढे जुने आहोत. हा सो आहोत आता भेटलो 3-4 वर्षांनी भेटलो ना आपण. हो 3-4 आणि आमचा एकही फोटो नाहीये एकत्र. ही खरी मैत्री असते. उगाच फोटो टाकायला मैत्री नाहीये आमची. कळलं का? सो ठीक आहे आता ते मित्र ते वाट बघतायत त्यांना जाऊन भेटूया. पण मी मेकअप केला असतं तर बरं झालं असतं ना. आपण इथं मेकअप केलेला फोटो टाकूया इथे बाजूला. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय. पुढच्या प्रवासात भेटू परत. चालूच्या प्रवासातला बाय. हा बघ सिग्नल बघ. मित्रांनो आमचं पुणे बऱ्यापैकी फिरून झालं. आमचं सगळं अनप्लॅन होतं, काही ठरलेलं नव्हतं. अनप्लॅन असं सुद्धा आमचं खूप छान प्लॅन झाला आहे. आणि आता अजून एक आमचा मित्र भेटायला आला आहे आम्हाला. त्याचं नाव स्वप्नील यादव. त्याची भेट करून देतो. स्वप्नील कसं वाटतं तुला ब्लॉगमध्ये येऊन पहिल्यांदा? लाचला पोरगा बिचारा. इन्स्टंट रिॲक्शन होती. Wait a minute. Who are you? तर मित्रांनो मी आता लोणावळा स्टेशनला पोहोचलो आहे. पुण्यापासून आपल्या ज्या मुंबईला लोकल ट्रेन चालतात तशा 1-1 तासाने लोकल ट्रेन चालतात पुणे टू लोणावळा. आता लोणावळा आमची रिक्षा आहे त्या फार्म हाऊसपर्यंत. सो जास्त वेळ न वाटता आपण टाईमपास न करता डायरेक्ट रिक्षा प्रवास करणार. सो चला स्टार्ट. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर पोहोचलो आजच्या. तुम्हाला दिसतंय किती सुंदर काय काय शब्द नाहीत माझ्यासाठी काय बोलून काय नाही. सो अशा प्रकारचा आम्हाला विला भेटला आहे. स्विमिंग पूल आहे मस्त 3 BHK आहे. आणि व्लॉग एंड करण्याच्या आधी मी तुम्हाला थोडासा ग्राउंड देतो आमच्या घराचा. म्हणजे आम्ही आज ज्या विलामध्ये थांबलो त्याचं एक मिनटं. एंट्रेसच्या आधी ह्यात किचन आहे. किचन आणि फ्रीज आपल्याला मिळत आहेत चांगल्या पद्धतीने. फास्ट फॉरवर्ड करणार आहोत आपण. काय बोलतोस? हा आमचा हॉल आहे. आणि ही अजून एक रूम आहे विथ बाथरूम. इंग्लिश टॉयलेट आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. AC सुद्धा आहे, पंखा सुद्धा आहे आणि मास्टर बेड आहे. सेम 3rd बेडरूम सुद्धा तशीच आहे. वॉशरूम सुद्धा आहे. सॉरी ती 2nd होती, ही 3rd आहे. इथे सुद्धा वॉशरूम आहे. आणि ह्या बेडरूमला एंट्रेस त्या बेडरूम सुद्धा आणि ह्या बेडरूम सुद्धा. एक अल्पेश सुद्धा फोन वाजतो रे.
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा एकंदरीत प्रवास मुंबई टू लोणावळा वाया पनवेल. खूप अनप्लॅन प्लॅन होता, काहीच ठरलं नव्हतं. 1-2 दिवस आधी ठरलं आणि झालं आमचं यू. हा एक नमुनाच आहे. हा नाही तू नाही दिसतस. हा तर कसा वाटला नक्की कळवा. आता मला पण स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची, मला आता नाही राहू दे. सो ह्या नोटवरती मी हा ब्लॉग एंड करतोय. प्रवास करत राहा आणि आनंदात राहा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन ठिकाणी तुम्हाला कोणते एक्सप्लोर करायचे असं माझ्यासोबत नक्की मला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.